महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेक घडामोडी घडतायत। भविष्यामध्ये हे राजकारण तुम्हाला काय काय दिवस दाखवणार आहे, जरा थोडा सबूर ठेवा। म्हणजे अगदी पक्षफुटींपासून नेते जाण्यांपर्यंत इथपर्यंत महाराष्ट्राचं राजकारण गलिच्छ राजकारण पोहोचलंय। उभ्या देशामध्ये महाराष्ट्र हे एकमेव उदाहरण आहे। असं उदाहरण पुन्हा होणे नाही, इतकं घाणेरडं राजकारण महाराष्ट्राने देशाला नव्हे तर जगाला शिकवलं असेल, इतकं घाणेरडं। अजितदादांचं जाणं ही काही साधी गोष्ट नाही, ही काही दिसते तितकी सोपी गोष्ट मला तरी वाटत नाही। रोहित पवार स्वतः म्हणजे बोलून बोलून त्यांचा घसा कोरडा पडला असेल, पण ज्यांच्या पक्षातील ते नेते होते, सर्वोच्च नेते होते, त्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामधला एकही मायचा लाल म्हणजे अमोल मिटकरी हेच फक्त खाल्ल्या मिठाला जागलेत असं मला वाटतं। बाकी एकही मायचा लाल एक ब्र शब्द, चकार शब्द काढत नाही। अगदी घरातली मंडळी सुद्धा, त्यांची मुलं सुद्धा, अगदी काय आता मी पुढे काय बोलावं, तुम्ही समजू शकता मला काय सांगायचं। काल ज्या वेळेस याच गटाची, अजित पवारांच्या गटाची ज्यावेळेस एक राष्ट्रीय बैठक पार पाडली जात होती, त्या बैठकीतला एक प्रसंग मला तुम्हाला दाखवायचा आहे। भविष्यामध्ये हे राजकारण पुण्या दिशेने जाणार आहे ना, याची तुम्हाला संपूर्ण कल्पना येईल। हा एक व्हिडिओ पहा, यामध्ये अजित पवारांच्या मुलांनी आता स्टेजवर कुठे बसायचं हे सुद्धा प्रफुल्ल पटेल ठरवणार आहेत। बघा हा प्रसंग, बघा काय वाटतंय तर सांगा मला। हे एवढ्यावरच थांबलं नाही, त्यानंतर म्हणजे सुनेत्रा पवारांनी, आता त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, या सुनेत्रा पवारांनी आपल्या त्या राष्ट्रीय बैठकीमध्ये प्रेस कॉन्फरन्सशी काय बोलावं, केवढं बोलावं, किती शब्द बोलावेत, उठून जावं का बसून राहावं, हे सुद्धा प्रफुल्ल पटेल ठरवणार। मला नवल वाटलं, म्हणजे यासाठीच मराठी पक्ष संपवायचे होते का? यासाठीच महाराष्ट्रातल्या 2 मराठी पक्षांना फोडण्यात आलं का? हे स्थानिक पक्ष होते, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे महाराष्ट्राचे भूमिपुत्र पक्ष होते। विचार करा, या दोनही पक्षांना कसं पद्धतशीर संपवण्याचा घाट आता कुणी आखला हे वेगळं सांगायची गरज नाही। कशा प्रकारे सुनेत्रा पवारांनी, तुम्ही त्या बोलण्याच्या परिस्थितीत नाही, तुम्ही फक्त एवढंच बोला, प्रश्न घेऊ नका, बाकी आम्ही बघून घेतो। बरं, याच्या शेवटाला जो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवेल त्याच्या शेवटाला ते काय म्हणतायत, आम्ही आहोत, आम्ही करू। म्हणजे त्यांनी तिथे बसायचं नाही आणि ह्यांनी बसून पत्रकार परिषदेला उत्तर द्यायची। म्हणजे सगळ्यात महत्वाची आता जबाबदारी नेमकी कुणावर आहे? प्रफुल्ल पटेलांचा हा सुद्धा एकदा एक व्हिडिओ पहा। राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्याच्या पहिल्याच पत्रकार परिषदेत प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंनी सुनेत्रा पवारांना न बोलू देताच पत्रकार परिषद आटोपली। विशेष म्हणजे ही पत्रकार परिषद सुरू होण्याआधी नेत्यांमध्ये जी कुजबूज सुरू होती ती सुद्धा व्हायरल झाली आहे। पत्रकार उलटे पालटे प्रश्न विचारतील तेव्हा त्यांना मनस्थिती ठीक नाही म्हणून सांगा, याशिवाय माणसांनी अजित पवार होते तेव्हा कधी त्यांच्यापर्यंत पोहोचू दिले नाही, आता वहिनींजवळ तरी जाऊ द्या, असं आमदार सरोज अहिरे असं म्हणतात। तुम्ही क्वेश्चन्स नका घेऊ, तुमचं बोलून बाजूला एक खुर्ची अजून एक खुर्ची एक खुर्ची द्या ना। फक्त तुमचं स्टेटमेंट करायचं उठायचं असेल पलीकडे आम्ही घेऊ। थांबा 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 एक मिनिट, आम्ही आहो ना, विल टेल यू। त्याच्यामुळे योग्य वेळेला त्यांचं नामनिर्देशन पत्र पक्षाच्या वतीने आणि महायुतीच्या वतीने त्या ठिकाणी दाखल केलं जाणार।
हे सगळं पाहत असताना मला अगदी 4-5 दिवसांपूर्वीचा त्यांचा एक तो, मला वाटलं कुठली डिबेट असेल मला माहित नाही, कुठल्या चॅनलवर दिली होती, पण त्यातलं एक ते वाक्य आठवलं. ते काय म्हणतायत, आता जबाबदारी माझ्यावर आहे, दादांनंतर जबाबदारी ही माझ्यावर आहे, त्यामुळे मी पुढे पुढे असतो. आपण म्हणतो हे पुढे पुढे का असतं, म्हणतात जबाबदारी आता माझ्यावर आहे. जरा पहा ना काय म्हणाले होते शेठ. अजितदादा नंतर कोण कुठे हे करायची जबाबदारी माझ्यावर आहे, म्हणून मी सामोर दिसतो, म्हणून मला सामोर राहावं लागते. पक्षाच्या अध्यक्षांचा जो विषय आहे तो पक्षाच्या अध्यक्षांच्या विषयी, कारण त्याच्यासाठी पक्षाची मीटिंग बोलावं लागते, त्याच्यामध्ये आम्हाला विधिमंडळाची मीटिंग आणि आम्हाला आमच्या पक्षाच्या नेत्यांचा आणि जनभावनेचा आदर करून निर्णय घ्यायचा आहे. आणि मी प्रफुल्ल पटेल या स्पर्धेमध्ये नाही. एवढीच जबाबदारी शेठ जर तुमच्यावर असती ना, तर शोक सभेमध्ये असं पहिल्या रांगेत बसून भर मीडिया समोर, बरं यांना कल्पना असतात की आजकाल राजकारणामध्ये हल्ले नाहीत, यांना कल्पना असते कुठे कॅमेरे आहेत, कुठे कॅमेरे पाहतायत, पण तरी सुद्धा एवढा निगरगट्टपणा. विचार करा, म्हणजे अंबानी सोबत ज्या प्रकारे, अगं आपण एखाद्या शोक सभेमध्ये बसलोय, कसं बसायला हवं, काय राजकीय पथ्य ठेवायला हवेत. आपण राजकारणातल्या मोठमोठ्या पदांवर राहिलेली माणसं काय पथ्य पाळली पाहिजेत सामाजिक आयुष्यामध्ये. अदानी अंबानींबरोबर बघा कशा प्रकारे चर्चासत्र चालू आहे, म्हणजे असं म्हणावं लागेल, इथे शोक सभा चालू आहे, कोणीही हसू नये. जरा पहा हा व्हिडिओ पहा. हा व्हिडिओ पाहत असताना खरंच एक गोष्ट राहून राहून मनामध्ये येत होती. दादा काहीही असो, तुम्ही राजकारणात किती यशस्वी झालात नाही झालात हा एक वेगळा भाग, पण तुम्ही जी माणसं कमावलीत ना, ती माणसं अतिशय घाणेरडी होती, अतिशय वंगाळ होती. राजकारण अगदी गजकरण झालंय हे या माणसांकडे पाहिल्यानंतर पदोपदी जाणवतं. आणि हे फक्त मलाच नाही, उभ्या महाराष्ट्राला हेच वाटतं. हे असं शोकसभेमध्ये म्हणजे किती तो चेहऱ्यावर दुःखाचा भाव, किती ते अतीव दुःख, काय बोलावं या सगळ्यावर. किती ते अतीव दुःख त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होतं. म्हणजे अंबानी अदानींचं सोडा, त्यांच्याकडून कसल्या अपेक्षा, पण ज्यांच्या पक्षातले ते होते ते प्रफुल्ल पटेल, त्यांच्या चेहऱ्यावरचं अतीव दुःख तुम्ही पाहिलं असाल. इथे रोहित पवार जवळपास दररोज प्रेस कॉन्फरन्स घेत आहेत, त्यातले अनेक प्रसंग चव्हाट्यावर आणतायत. ते काही त्यातले निष्णात नाहीत, एक्सपर्ट नाहीत, पण तरी सुद्धा काही गोष्टी त्याच्यावर त्यांना म्हणजे शंका कुशंका आहेत, काही प्रश्न आहेत. कोण उत्तर देतं या सगळ्या. अगदी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार सुद्धा घेतली जात नाही. अगदी मुंबई असेल, बारामती असेल, दोन्हीकडे प्रयत्न झाला. म्हणजे एक विधानसभेचा आमदार, त्यांच्या कुटुंबातला सदस्य, त्यांचा पुतण्या तक्रार देतोय. गेलेली व्यक्ती उपमुख्यमंत्री पदासारख्या महत्वाच्या पदावरची आहे, 45-50 आमदारांची धनी होती ती व्यक्ती. अशा व्यक्तीची सुद्धा तक्रार घेतली जात नाही, तर तुमच्या आमच्या सर्वसामान्यांच्या आयुष्याचं काय मोल असणार, याचं उत्तर द्यावं. बरं, रोहित पवारांनी स्पष्टपणे, मला वाटतं कालची जी प्रेस कॉन्फरन्स असेल, स्पष्टपणे सांगितलं ते विलिनीकरण मरू द्या. दादांच्या मनात विलिनीकरणाविषयी काय विचार होते ते फक्त ऐका, अगदी डोळे पाणावतील. जरा पहा. सगळ्यात पहिल्यांदा मी म्हणलो होतो विलिनीकरण आता काही फायदा नाही, आम्हाला करायचा पण नाही, कारण का दादाची भावनिक इच्छा होती की पवार साहेबांचं वय बघता पवार साहेबांबरोबर एकत्रित येणं ही त्यांची भावनिक इच्छा होती. 18व्या वर्षी अजितदादांचे वडील हे वारले. अनंत आजोबा हे वारल्यानंतर अजितदादांना कुणी मुलासारखं वागवलं असेल तर पवार साहेबांनी वागवलं, आणि हे त्यांच्या मनात होतं, हे त्यांनी आम्हाला बोलून दाखवलं. जेव्हा रेवतीचं लग्न ठरलंय हे सांगण्यासाठी पवार साहेबांनी अजितदादांना फोन केला. मी तिथं होतो, पण पवार साहेबांना कफ असल्यामुळे पवार साहेबांना बोलता येत नव्हतं. पवार साहेब काय बोलतात हे दादांना कळत नव्हतं, आणि ही ती परिस्थिती बघितल्यानंतर दादांच्या डोळ्यात पाणी मी बघितलेलं आहे. मग ही भावनिक भूमिका दादांची असताना याच्यामध्ये आम्ही राजकारण का करू? अरे नको आम्हाला हे विलिनीकरण, पण अजितदादा न्याय तर द्या, त्याच्यासाठी एफआयआर तर करा. साधी एफआयआर होत नसेल तर अजितदादा न्याय कसा मिळणार? हे सगळे व्हिडिओ पाहिल्यानंतर तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांचे ते व्हिडिओ समोर येतात, ज्यात ते म्हणतात नाही दादांची अशी इच्छा नव्हती, तशी इच्छा नव्हती. अहो, एक साधा प्रसंग, आता झालेल्या झेडपी निवडणुकांमध्ये महाराष्ट्रभर तुतारीचे उमेदवार उभेच राहिले नाहीत, कारण सारे तुतारीचे उमेदवार हे घड्याळ चिन्हावर उभे होते. याच्यातून सारं स्पष्ट होतं की हे विलिनीकरणाकडे एक पाऊल होतं. आताच आपण घड्याळाचे तुतारीचे वेगळे उमेदवार न देऊयात,
त्यामुळे पुढे राजकीय पेचप्रसंग उभे राहतील. आता जे काही उमेदवार असतील ते घड्याळ चिन्हावर उभे राहतील. अगदी माझ्या गावचं उदाहरण देतो, जुन्नर तालुक्यातलं, पुणे जिल्ह्यातल्या सारे महाविकास आघाडीचे सुद्धा सारे उमेदवार हे घड्याळावर होते तिथे. म्हणजे महाविकास आघाडीमध्ये घड्याळ सामील करून घेण्यात आलं होतं तिथे. याचा अर्थ काय होतो? मी तुम्हाला एक प्रसंग दाखवतो, ज्या प्रसंगामध्ये स्वतः या पटेलांचं नाव, कारण ह्या माणसांना कदाचित हे सारं घडताना आवडत नव्हतं असं मला वाटायला लागलंय. ह्या पटेलांचं नाव स्वतः रोहित पवार आपल्या इन्व्हेस्टिगेशन, म्हणजे ज्यावेळेस त्यांनी तो एक प्रेस कॉन्फरन्स घेतली, सगळं पॉवर पॉइंटवर दाखवलं, त्या इन्व्हेस्टिगेशन मध्ये त्यांना एक गोष्ट आढळली, जिथे विमानांचं मेंटेनन्स केलं जातं त्या 2च कंपन्या या देशामध्ये आहेत. त्यातली एक प्रफुल्ल पटेलांची आहे. आणि ज्या लोकांनी, म्हणजे आता ह्या VSR कंपनीने स्वतःचं मेंटेनन्स ठेवलं होतं म्हणे, म्हणजे ह्या 2 कंपन्यांकडे ते नव्हतं. मग स्वतःचं ठेवलंय म्हणजे जी कुणी ट्रेंड माणसं, स्किल्ड माणसं, निष्णात माणसं असतील ती या 2 कंपन्यांमध्येच कुठेतरी शिकून आलेली असतील, कारण तिसरीकडे कुठेही देशामध्ये जागा नाही. मग ह्या 2 कंपन्यांपैकी ज्याच्यामध्ये एकाची मालकी प्रफुल्ल पटेलांकडे आहे, ह्या 2 कंपन्यांपैकी ही माणसं नेमकी कुठून शिकून आली होती, कुठल्या कंपनीतून, हे सुद्धा समोर यावं. पहा एकदा रोहित पवार काय म्हणाले होते. त्याच्यामध्ये VSR संदर्भातले काही प्रश्न की हेवी बेस मेंटेनन्स हा कुठं केला जातो हे आपल्याला माहिती घ्यावं लागेल. या देशामध्ये 2च MRO आहेत. एक मुंबईच्या आसपास आहे, प्रफुल्ल पटेल साहेबांची मालकी त्या MROची असं आम्हाला त्या ठिकाणी कळतं, आणि दुसरं कुठे दिल्ली साईडला त्या ठिकाणी आहे. पण हे MRO आहे. पण ह्या कंपनीकडे एक वेगळा MRO होतो असं म्हणतात. ते स्वतःच्या कंपनीच्या माध्यमातून ही सगळी 27 विमानं ते मेंटेन त्या ठिकाणी करत होते. मग त्यांच्याकडे एक्सपर्ट होते का? जसं तुमच्या कंपनीमध्ये, म्हणजे तुम्ही सगळे वेगळ्या वेगळ्या चॅनलचे असला तरी जर 5च चॅनल असतील तर हा रिपोर्टर जास्तीत जास्त या 5 मध्येच कुठेतरी जाणार आहे. मग तिथून नोकरी निघाली की परत 5 मध्ये दुसरीकडे जाणार आहे. तसंच MRO जर 2च असतील तर मग ते लोक कोण आहेत, जे लोक या VSR कंपनीमध्ये आज काम करतात, पूर्वी ते कुठं काम करत होते, कोण आहेत ते, कुणी ते सह्या केल्या, रमेश नावाचा माणूस कोण आहे, त्याचा काय अनुभव आहे, तो मेंटेनन्सचा त्याला का प्रमुख केलं, त्याला तुम्ही एन्क्वायरीसाठी घेतलं का तो गायब झालाय, हे सगळे प्रश्न आपल्याला तिथं पडू शकतात. एन्क्वायरी कुठंच नाही चालली, म्हणून आम्हाला आमच्या लेवलला, माझ्या काकासाठी, आमच्या दादासाठी या सगळ्या गोष्टी करायला लागतात. बरं, रोहित पवारांच्या तोंडी वारंवार प्रफुल्ल पटेलांचं नाव येतंय, त्यानंतर सुद्धा कमीत कमी थोडी तरी मदत करायची दानत ठेवायला हवी होती. काल सुद्धा त्यांनी काय सांगितलं, तुम्ही अनुभवी आहात. रोहित पवार काय म्हणतात, तुम्ही अनुभवी आहात, तुमच्याकडे एव्हिएशन मधला अनुभव जास्त आहे, तुम्ही कमीत कमी काही कागदपत्र पुरवण्यामध्ये किंवा समजावण्यामध्ये आमची मदत करायला हवी. त्यावर सुद्धा काहीच उत्तर नाही. पहा रोहित पवार काय म्हणाले. त्यानंतर प्रफुल्ल पटेल आहेत. प्रफुल्ल पटेल अतिशय अनुभवी व्यक्तिमत्व आहे. कशामध्ये? एव्हिएशनमध्ये. आम्ही ज्या पद्धतीने इथं लढतोय, डॉक्युमेंट आणतोय, त्यांचे जुने कॉन्टॅक्ट आहेत. त्यांनी आम्हाला जर मदत केली असती तर आम्हाला आवडलं असतं. 4-5 कागद आम्हाला दिली असती, नाही लढा तुम्ही चांगलं करता, पण त्यांच्याकडनं अजूनपर्यंत झालं नाही. का कुणास ठाऊक असं वाटायला लागलं, दादा तुम्ही जी माणसं कमावलीत, म्हणजे तुम्ही म्हणाला होतात राजकारण फार वंगाळ झालंय, लय वंगाळ झालंय, एवढं म्हणत असताना दादा तुम्हाला तुमच्या आजूबाजूची माणसं, जी वंगाळ माणसं आहेत, ती वंगाळ माणसं कधी कळलीच नाही असं वाटायला लागलं. कारण ज्यावेळेस अधिवेशन सुरू होण्यापूर्वी जो चहापानाचा कार्यक्रम होता, त्या चहापानाच्या कार्यक्रमामध्ये कुणालाच गम ना खुशी, म्हणजे काहीच नाही. तुम्ही गेलायत, तुम्ही या म्हणजे मागच्या अधिवेशनात असले दादा, अगदी 8-10-15 दिवसांपूर्वी असले दादा, आता या अधिवेशनात नाहीत. कुणाच्याच चेहऱ्यावर दुःखाची लवलेश छटा अजिबात नाही. मला नवल वाटलं, घरचेही म्हणजे इतरांचं समजू शकतो. ते काय म्हणतात, अरे हमें तो अपनों ने लुटा, गैरों में कहा दम था, मेरी कश्ती डुबी वहा जहा पाणी कम था. दादा काय म्हणावं ह्या सगळ्या गोष्टीत, कुठेतरी ह्या ओळी कुठेतरी जुळतात. हमें तो अपनों ने लुटा, गैरों में कहा दम था. पहा ना चहापानाच्या कार्यक्रमातले हे काही क्षण. वो सर सीएम बोलो ना गिम्बल वाले को, सबका शॉट खराब कर दिया।
कुठे चहापानाच्या कार्यक्रमामध्ये हे असले म्हणजे चेहऱ्यावर दुःख नसलेले क्षण, आणि कुठे त्याच विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या आतमध्ये आपला मुद्दा मांडत असताना, म्हणजे शोक प्रस्तावावर बोलत असताना स्वतः रोहित पवारांनी जे काही विचार मांडले, जे काही प्रसंग ठेवले, अनेकांचे डोळे पाणावले असतील. जर हा सुद्धा प्रसंग पहा. राज्याच्या राजकारणातील मिश्किलपणा गेला. अजितदादा पवार नावाचा जादूगार हसवत हसवत संबंध महाराष्ट्राला निशब्द करून गेला. मला ते म्हणायचे की रोहित, तुझ्या झिपऱ्या वाढल्यात, जरा झिपऱ्या कमी कर. त्या दिवशी एक आदरांजली म्हणून तिथं मी माझे केस कापले. ते मला म्हणायचे, तू जरा शारीरिक वजन वाढले, तू जरा शारीरिक वजन कमी कर, पण राजकीय वजन वाढव. मी नुसतं म्हणायचो हो करतो, पण मी त्यांना शब्द देतो की माझी हेअरस्टाईल मी अशीच ठेवेल, शारीरिक वजन कमी करेल, राजकीय वाढवेल, पण एक गोष्ट मात्र खरी. ते मला म्हणायचे वरचं बटन वरपर्यंत लावत जा, पण काकांना एक सांगायचे, 40-50 वर्षानंतर मी जेव्हा तुम्हाला भेटेल तोपर्यंत मी बटन असंच उघडे ठेवणार. त्यावेळेस मात्र तुम्हाला भेटल्यानंतर हे बटन मी त्या ठिकाणी लावेल, कारण शेवटी हे बटन असं ठेवल्यानंतर तुमची आठवण त्या ठिकाणी मला नक्कीच त्या ठिकाणी येईल. पण एक गोष्ट अजून आहे, 40-50 वर्षांनी जेव्हा अजित काकांची माझी भेट होईल, तेव्हा हा माझा लढा जो मी आता त्या ठिकाणी लढत आहे आणि अख्खा महाराष्ट्र त्या ठिकाणी लढत आहे, तेव्हा अजित काकांसमोर ताट मानेले मी तिथं उभा राहील. आणि नक्कीच माझे काका माझ्या पाठीवर हात ठेवून म्हणतील, लढलास बरं का. आणि या गोष्टी ऐकण्यासाठीच हा जो छोटासा लढा पण महत्वाचा लढा त्या ठिकाणी मी व सर्वांनी तिथं हातात घेतलाय, तो पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. आणि दादांच्या अपघातात जो कोणी जबाबदार असेल, जो कोणी दोषी असेल, त्याला तुरुंगात टाकल्याशिवाय आणि शिक्षा दिल्याशिवाय आम्ही तर त्या ठिकाणी शांत बसणार नाही. तो किती मोठा असला आणि कुणी काय असलं तरी आम्ही घाबरणार नाही. हे सगळं पाहत असताना मनामध्ये वारंवार विचार येतो, आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं ध्येय धोरण आता पवार नाही ठरवणार, म्हणजे कुठलेच पवार नाही ठरवणार, तर ते ठरवणार तटकरे किंवा पटेल किंवा भुजबळ. यासाठीच म्हटलं ना सुरुवातीलाच, कसे महाराष्ट्रातले 2 मराठी पक्ष आणि 2 मराठी घराणी फोडली त्या भारतीय जनता पक्षाने. काही का असे ना, या सगळ्या गोष्टींना कुठतरी एक पूर्णविराम असतो, कुठतरी याचा शेवट असतो. प्रत्येक गोष्ट सुरू झालेली प्रत्येक गोष्ट अशी कायम वर जात नसते, तिला सुद्धा उतरता आलेख असतो. हाच नियम आहे निसर्गाचा. आणि कर्माचा नियम तर फार वेगळा आहे. कर्माचा नियम लवकरच, कर्माचे जे फेरे उलट फिरतील, कर्म वसुलीला निघेल, त्यावेळेस कुणाचाच वशिला चालणार नाही आणि कर्माची वसुली अतिशय सक्त असते. असो, तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो. काळजी घ्या.